सगळ्यात सोपं तुमचं इनर चाइल्ड वुंडेड आहे का हे शोधण्याचं सगळ्यात सोपं टेक्निक तुमच्या लहानपणीचा चेहरा आठवा. तो जर तुम्हाला हसरा दिसत असेल तर तुमचं इनर चाइल्ड खुश आहे, आणि तो जर तुम्हाला रुसलेला, दुःखी, अनहॅपी दिसतोय तर समजून जायचं की तुमचं इनर चाइल्ड वुंडेड आहे. स्त्रियांना तर झोपण्याचं सुद्धा गिल्ट येतं, आराम करण्याचं सुद्धा गिल्ट येतं की अरे कावं ठेवून मी कशी झोपू. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मुलांना घरी ठेवून कामावर जातोय त्याचं गिल्ट येतं, मुलांना पाळणा घरात ठेवतोय त्याचं गिल्ट येतं, मुलांसाठी नोकरी सोडली तर त्याचंही गिल्ट येतं. ओ गॉड. सो हे सगळं इतकं सगळं भावनिक ओझं घेऊन आपण वर्षानुवर्ष जगतोय. खरंय. आणि मग जितक्या तीव्रतेने आपली प्रगती व्हायला पाहिजे तेवढ्या तीव्रतेने ती होत नाहीये. ऍक्च्युली बघा ना, तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचंय, घरापासून एखाद्या मंदिरापर्यंतचा तुमचा रस्ता आहे आणि तुमच्या हातात 1 किलो धान्याची बॅग आहे. जर तुम्हाला 1 किलो धान्य घेऊन मंदिरापर्यंत पोहोचायला 5 मिनिटं लागतायत, पण आता तुमच्याकडे 30 किलो धान्याची बॅग दिली तर तो काळ वाढणार आहे. तर सेल्फ हिलिंग करायचं तर मी एवढंच सांगेल, पात्रता वाढवा. कशी वाढेल? नवीन गोष्टी शिका, नवीन गोष्टी ट्राय करा, अगदी एखादा नवीन पदार्थ बनवणं ट्राय करा, तुमचं कम्फर्ट झोन तोडा, चांगली पुस्तकं वाचा, चांगल्या मित्रमैत्रिणींमध्ये राहा, तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे ते चेक करा. नमस्कार. दिवसभराच्या धावपळीत आपण घर, ऑफिस, मुलं बाळं, घरातील इतर सदस्य या सगळ्यांची काळजी घेत असतो. पण स्वतःची काळजी कधी घेतो? देर इज नो राज कमिंग. सुरुवातीलाच मी असं म्हणण्याचं कारण, सगळ्यांना असं वाटत असतं आपली काळजी कोणीतरी घेईल, आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करेल. पण असं घडण्याची शक्यता फार कमी आहे. उज्ज्वल भविष्य काळासाठी खूप धडपडत असतो, पण पाठीवर एक अनामिक ओझं घेऊन जगत असतो. कशाचं ओझं असतं? बरेचदा आपण अशा गोष्टी ऐकतो की खूप प्रयत्न करते पण माझी तब्येत नीट होत नाहीये, खूप प्रयत्न करतोय पण आर्थिक प्रगती होत नाहीये. काय असू शकतं याच्या मागचं कारण? आज ह्याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. स्वागत आहे तुमचं व्हायब्रंट माइंड पॉडच्या सेल्फ हिलिंगच्या स्पेशल एपिसोडमध्ये. आणि तशाच खास गेस्टही आहेत आपल्याबरोबर. वुमन एम्पॉवरमेंट ट्रेनर, माइंड कोच, लेखिका, त्याचबरोबर त्या टेलिपॅथिक कम्युनिकेटरही आहेत. स्वागत आहे तुमचं ॲडव्होकेट अश्विनी सचिन जगताप. तुमचं आमच्या शोवर खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मी जेव्हा म्हणते सेल्फ हिलिंग तर तेव्हा माझ्या मनामध्ये ना अश्विनी मॅम बऱ्याच कल्पना येत आहेत की सध्या आपण, म्हणजे मी आत्ता म्हणलं घरातल्या गोष्टी असतील किंवा मी सगळ्यांचं करते आणि स्वतःकडे पण त्याचबरोबर आत्ता युद्ध पण सुरू आहेत, नोकऱ्यांवर संकटं आलेली आहेत, सोन्याचे म्हणा, गॅसचे म्हणा, पेट्रोलचे रेट्स, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी सतत आपल्यावरती बंबार्डमेंट होतीये न्यूजच्या माध्यमातून. तर एक वेगळाच प्रकारचा स्ट्रेस जाणवतोय. ह्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, तुम्ही आता बोलताना म्हणालात की घर, संसार, नोकरी, जबाबदाऱ्या या सगळ्यात आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. तर माझा तुम्हाला असा एक प्रश्न आहे की मला सांगा, सगळ्यात महत्वाचं नातं कोणतं? तुम्हाला काय वाटतं? आई मुलीचं, नवरा बायकोचं? आई आणि मुलं. बरं, अजून? आता मॅरिड असतील तर आपला स्पाऊस, म्हणजे पती असेल, पत्नी असेल. बरं, सगळ्यात महत्वाचं नातं स्वतःशी असलेलं, स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं. आणि ज्यावेळी हे सगळ्यात महत्वाचं नातं आपण मान्य करतो त्यावेळी सुरू होतं सेल्फ हिलिंग. आणि मग आता हा जो आजूबाजूला सगळा स्ट्रेस सुरू आहे, युद्धजन्य परिस्थिती, गगनाला भिडलेले सगळ्याच गोष्टींचे भाव, त्याच्यामुळे सततचं टेन्शन, घरातही शांतता नाही आणि बाहेरही शांतता नाही, सगळं अस्ताव्यस्त सुरू असताना आपली मेंटल स्टेट जर चांगली राहिली तर आपण ह्या गोष्टींमधून चांगल्या पद्धतीने बाहेर पडू शकतो. मग यासाठी काय करता येईल? तर यासाठी आपण एक छोटंसं टेक्निक करूया सुरुवातीलाच. एखादा अतिशय अपमानास्पद क्षण किंवा कोणीतरी तुम्हाला खूप दुखावलंय, मनाला लागेल असं बोललंय, वाटेल तसं बोललंय, प्रचंड अपमान केलाय,
एखादा दुःखद प्रसंग आठवतोय तुमच्या बाबतीत घडलेला? हो. आठवा तो डोळ्यासमोर आणा. काय जाणवतंय ते सगळं डोळ्यासमोर आल्यावर? खूप नर्वसनेस, आतून चिडचिड होतीये पण व्यक्त होत नाहीये मी. येस. म्हणजे तेव्हा शरीरात कुठे जडपणा जाणवतोय, हो ती भावना कुठे आहे असं वाटतंय, किंवा तो प्रसंग आठवला की कुठे काहीतरी जाणवलं, म्हणजे छातीमध्ये जडत्व जाणवलं, पोटात गोळा आला, असं काय? पोटात गोळा आला पहिला तर. आणि खरंच म्हणजे अशी म्हणजे आता प्रसंग असा विचित्र होता की नजरेला नजर पण नाही देऊ शकले मी. सो असं आय वॉज जस्ट लिसनिंग. बरं. दुःख होतंय त्या गोष्टीचं? प्रचंड. रिग्रेट आहे, वाईट वाटतंय? आता हे ज्यावेळी वाटतंय तुम्हाला, स्ट्रेस आलाय, वाईट वाटतंय, कोणीतरी अपमान केलाय, प्रचंड दुःख झालंय, त्या सगळ्याचा परिणाम, आपल्या प्रत्येक भावनेचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. हे सांगत असताना तुमचे खांदे झुकलेले आहेत, तुमच्या चेहऱ्यावर एक नर्वसनेस आहे, आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या पोटात गोळा आलाय खूप. तर जशा आपल्या भावना बदलल्या की आपली फिजिओलॉजी बदलते, म्हणजे आपली बॉडी लँग्वेज बदलते. तसंच आता आपण आपली बॉडी लँग्वेज बदलून आपल्या भावना कशा बदलायच्या ते पाहणार आहोत. इंटरेस्टिंग. तर एक छोटासा प्रयोग आपण करूया, एक छोटी ॲक्टिव्हिटी. नक्की. चेंज युअर फिजिओलॉजी टू चेंज युअर माइंडसेट. अगदी काही मिनिटात तुमचा माइंडसेट कसा बदलायचा, त्या दुःखातून कसं बाहेर पडायचं, ह्याच्यासाठीची ही ॲक्टिव्हिटी. पाठीचा कणा ताठ ठेवा, खांदे थोडेसे वाईड रुंद करा, खांदे, चिन थोडीशी अप करा, चेहऱ्यावर हलकंसं स्माईल. गुड. आता या बॉडी पोश्चरमध्ये 0.0000% सुद्धा चेंज न करता पुन्हा तो मगाशीचा दुःखद प्रसंग आठवण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा ताठ, खांदे रुंद, चिन थोडीशी अप, चेहऱ्यावरचं स्माईल हलू द्यायचं नाहीये. आठवा तो मगाशीचा दुःखद प्रसंग, कुणीतरी फार अपमानास्पद बोललंय, थोडं दुःखी होण्याचा प्रयत्न करा. बॉडी पोस्चर अजिबात चेंज नाही करायचंय, आणि थोडंसं दुःखी होण्याचा प्रयत्न करा. होता येतंय? नाही. वाटतंय वाईट? नाही. तर मगाशी जे असं गच्च वाटलं होतं किंवा असं एक एकदम नर्वसनेस म्हणलं ना मी, आता नाही जाणवला, किंवा तो गोळा पण नाही आला आता मगाशी. येस, आपण फार काही मोठं केलं नाही, आपण फक्त आपली फिजिओलॉजी चेंज केली आणि त्याच्याने आपला माइंडसेट चेंज झाला. जशा भावना बदलल्या की शरीरातल्या काही गोष्टी बदलतात किंवा बॉडी पोश्चर बदलतं आपलं. बघा ना, ज्याच्या पाठीवर खूप ओझं आहे त्याचे खांदे झुकलेले असतात, खूप टेन्शन असेल, नजर झुकलेली असते. तर जसं आपण आपल्या भावना बदलल्या की बॉडी पोश्चर बदलतं, तसं आता आपण इथे बॉडी फिजिओलॉजी चेंज केली आणि आपल्या भावना बदलल्या. कमाल आहे. मला वाटतं हा प्रयोग मी तुम्हाला आधी पण एकदा करवला होता. येस. मी वाचलं होतं, तुम्ही छान एक आर्टिकल लिहिलं होतं, आणि मी लगेच तुम्हाला त्याच्यानंतर आपलं जेव्हा डिस्कशन सुरू होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की वयामानाप्रमाणे असेल किंवा काही फॉर व्हॉट एव्हर रिझन्स झोपण्याचा एक त्रास आहे मला. पटकन गाढ झोप लागणं, गाढ झोप लागणं, हे प्रचंड इश्यूज आहेत. पण ज्या दिवशी मी हे केलं, आपलं तेव्हा डिस्कशनही सुरू होतं, इतकी सुंदर लहान बाळासारखी झोपली आहे मी त्या दिवशी. एक मूड अपलिफ्ट झाला होता. आणि हे जस्ट बाय डुईंग, आत्ता त्यांनी जे आपल्याकडनं करून घेतलं, मला वाटतं दर्शकांनी नक्कीच केलं असेल. खूपच खरंच तुम्ही म्हणताय तसं फिजिओलॉजी बदलली ना की आपला माइंडसेट पण एकदम चेंज होतो. अशा अजून बऱ्याच टेक्निक्स असतील, किंवा अजून आपण सेल्फ हिलिंगसाठी काय करू शकतो? हो, आपण बरंच काही करू शकतो सेल्फ हिलिंगसाठी. आपण NLP, EFT, होओपोनोपोनो, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस असेल, जर्नलिंग असेल, किंवा इनर चाइल्ड हिलिंग असेल, त्यानंतर निसर्गात रमणं असेल, छोट्या छोट्या गोष्टी निसर्गाच्या सानिध्यात, अगदी मातीसोबत, पाण्यासोबत राहणं, झाडांना मिठी मारणं, यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण सेल्फ हिलिंग करू शकतो. इंटरेस्टिंग आहे हे सगळं. आणि आपण मी तुमच्या आधीच्या एका पॉडकास्टमध्ये ग्रॅटिट्यूड बद्दल पण बघितलं, ग्रॅटिट्यूड जार बद्दल. आपण व्हिजन बोर्डचा एक तुमचा
व्हेरी पॉप्युलर पॉडकास्ट. म्हणजे मला तेव्हा असं झालं होतं की आपण एकदा भेटून एक हे करूया. पण आता Yes. तुम्ही बोलताना सेल्फ हिलिंगच्या ह्याच्यात इनर चाइल्ड हिलिंग आता जे म्हणलात त्याबद्दल अजून डीपमध्ये मला जाणून घ्यायला आवडेल. येस. इनर चाइल्ड हिलिंगच्या अगोदर आपण इनर चाइल्ड म्हणजे काय ते समजून घेऊया. इनर चाइल्ड म्हणजे आपल्या आतलं लहान मूल. आपलं वय कितीही होऊ देत, 70, 80, 90, 100, आपलं वय कितीही वाढलं तरी आपल्या आतलं लहान मूल हे 0 ते 8 वर्षाचंच असतं. बरं. या 0 ते 8 वर्षाच्या वयात आपल्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग होत असतं. सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग म्हणजे त्या लहान मुलांनी जे काही ऐकलं, जे काही पाहिलं आणि जे काही अनुभवलं, ती प्रत्येक गोष्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर्ड होते. बरोबर. आणि ते असतं आपल्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग. हे 0 ते 8 वर्ष हा आपल्या आयुष्याचा पाया आहे. आणि आज आपण जे आयुष्य जगतोय ते त्या सबकॉन्शियस माइंडचं किंवा त्या इनर चाइल्डचं रिफ्लेक्शन आहे. बरं. म्हणजे प्रतिबिंब आहे थोडक्यात, की आपण आज जे आयुष्य जगतोय तर ते 0 ते 8 वर्षाच्या आयुष्यात आपण जे जे काही पाहिलं, अनुभवलं, ऐकलं, त्या सगळ्या गोष्टींचं हे प्रतिबिंब आहे. व्हेरी इंटरेस्टिंग आहे हे. म्हणजे तेव्हा जे आपल्याला आनंद मिळाले असतील किंवा तेव्हा जे शिकवणी मिळाली, जे आपण शिकलो असू, पण त्याचबरोबर तेव्हा तेव्हा आपल्याला जे काही वाईट अनुभव आले ते पण इम्प्रिंट झाले असणार. हो आणि मग त्यालाच आपण गुंड म्हणतोय की हो हो हो. बर. पण मग हे कसं ओळखणार आपण की आपण तेव्हा गुंडेड आहोत आणि त्यामुळे आपल्याला आत्ता आपण या वर्तमानात त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय? हो. सगळ्यात सोपं तुमचं इनर चाइल्ड वुंडेड आहे का हे शोधण्याचं सगळ्यात सोपं टेक्निक, तुमच्या लहानपणीचा चेहरा आठवा. तो जर तुम्हाला हसरा दिसत असेल तर तुमचं इनर चाइल्ड खुश आहे. आणि तो जर तुम्हाला रुसलेला, दुःखी, अनहॅपी दिसतोय तर चिडका. समजून जायचं की तुमचं इनर चाइल्ड वुंडेड आहे. बर. त्याचबरोबर काही लक्षणं आहेत, वुंडेड इनर चाइल्डची काही लक्षणं आहेत. जसं की पीपल प्लीजिंग असणं, सतत समोरच्याला प्लीज करणं, सतत स्वतःला एक्सप्लेन करणं, सतत नकाराची भीती वाटणं की समोरचा मला नाकारेल का, आणि त्या भीतीने समोरचा जसं कसं वागतोय तसं त्याला वागू देणं. बर. त्यांनी कितीही त्रास दिला तरी सहन करणं. त्यानंतर सतत व्हॅलिडेशन पाहिजे असतं. ओके. म्हणजे अगदी ड्रेस घातला तरी मी कशी दिसतीये, मी चांगली तर दिसतीये ना, सतत समोरच्याकडून व्हॅलिडेशन पाहिजे. इनसेक्युअर्ड वाटणं, ही सगळी वुंडेड इनर चाइल्डची लक्षणं आहेत. स्वतःला व्यक्त करताना येणं, एक्सप्रेशन स्वतःचे किंवा जे स्वतःच्या आतल्या भावनिक गोष्टी आहेत ते व्यक्तच होताना येणं. आत्ता तुम्ही सांगता आहात तेव्हा माझ्या डोळ्यापुढे 2-3 व्यक्ती अगदी प्रॉमिनंटली आल्या की ते तुम्ही म्हणलात तसं पीपल प्लीजिंग किंवा व्हॅलिडेशन. पण मग अजून काही अशी लक्षणं आहेत? हो, अजून आहेत. इमोशनल इटिंग, खूप जास्त प्रमाणात खरेदी करणं. हो. अजून खूप लोक दिसली. त्याच्यानंतर सतत एकटेपणा जाणवणं किंवा एक रिकामेपण असतं ना, आणि मग लोक काय करतात, हे रिकामे पण भरून काढण्यासाठी, आतून त्यांना रिकामं वाटत असतं आणि मग हे रिकामं पण भरून काढण्यासाठी लोक अतिप्रमाणात खाणं, अतिप्रमाणात खरेदी करणं, मोबाईल स्क्रोल करणं की यांनी माझं रिकामं पण भरलं जाईल. अशा प्रकारे हे वुंडेड इनर चाइल्डची लक्षणं आहेत. अजून सांगता येईल असं की सतत नाकारलं जाण्याची भावना, दुर्लक्षित केल्याची भावना, आणि याही पुढे जाऊन आय एम नॉट इनफ, म्हणजे कुठेच मी पुरेशी आहे असं वाटत नाही, सतत मी कुठेतरी कमी पडतीये का असा विचार जर तुमच्या बॅक ऑफ द माइंड सुरू असेल की आय एम नॉट गुड इनफ किंवा मी पुरेशी नाहीये, तर तुमचं इनर चाइल्ड वुंडेड आहे. आत्ता मी जर हा लास्ट पॉइंट इफ आय पुल दिस थ्रेड, तर मला वाटतं बरेच जणांना हे वाटतं ना मॅम की आय एम नॉट इनफ. म्हणजे तर मला पर्सनली तर आपण म्हणणार असो तर पर्सनली मला तर आत्ता असं खरंच इतके वर्ष वाटत होतं किंवा वाटत आहे असं म्हणूया. सो डू यू सजेस्ट माय इनर चाइल्ड इज वुंडेड? हो, इनर चाइल्ड वुंडेड असल्याला कारण किंवा ते वुंड्स होणं किंवा त्या जखमा होणं याच्यासाठी खूप मोठा आघात तुमच्यावर व्हायलाच पाहिजे, नॉट नेसेसरी.
पण कुणीतरी एखाद्या अथॉरिटी फिगरकडून एखादं बोललं गेलेलं वाक्य, केली गेलेली टीका, काही शब्द आजही तुमच्या कानात घुमतायत, आजही तुमच्या ते सबकॉन्शियसमध्ये तसेच आहेत. जसं की लहानपणी एखाद्या मुलीला हिणवलं जाणं, तू खूप सावळी आहेस, तू खूप आळशी आहेस, किंवा तुझ्याच्याने काही होणारच नाही, तुला काही जमणारच नाही, सोड रे तुझ्या कामाचंच नाही हे. हो, फार ही आणि मग ही वाक्य आई वडील, शिक्षक, गुरु किंवा ज्यांना आपण एका हायर पोझिशनला मांडतो, भविष्यकार, ज्योतिषी, न्यूमरोलॉजिस्ट, हे डॉक्टर, ओके, तर ह्या सगळ्यांकडून जे ऐकतो आपण ते आपल्या सबकॉन्शियसवरती इम्प्रिंट होतं. जसं खूप मोठा आघात होणं गरजेचं नाहीये, अगदी एखादा छोटासा शब्द पण तुमचं इनर चाइल्ड दुखावू शकतं किंवा जखमी करू शकतं. हां, एक्झॅक्टली. कारण आपलं 0 to 8 आपण एकदम यंग एजमध्ये असतो. आपले तेव्हा भावना असेल किंवा आपण परसेप्शन जे म्हणतो टुवर्ड्स द वर्ल्ड ते बनत असतं. आणि तेव्हा जर एखाद्या ऑथॉरिटी फिगरकडनं काही आल्या गोष्टी आणि तेव्हा आपण एवढे हे नसतो की आपण त्याचा सगळा तारतम्य पूर्ण विचार नाही, त्या तोपर्यंत आपलं लॉजिकल माइंड डेव्हलपच नसतं झालेलं. तर एखादा माणूस तुमच्याशी कसा वागला किंवा तुमच्यावर काय आघात झाला ह्याच्याने जखमा होतील की नाही माहिती नाही, पण त्या लहान मुलांनी त्याचा काय अर्थ लावला, ओके, त्या लहान मुलांनी त्या प्रसंगाचा, त्या घटनेचा काय अर्थ लावला, त्याच्यातून ते चाइल्ड किंवा ती इनर चाइल्ड वुंडेड होणार आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. मी एक छोटंसं शेअर करू? येस. आत्ता तुम्ही बोलताय ते इतकं सगळं रिलेट होतंय मला, कारण ऑफकोर्स आता आमच्याकडे सगळ्यांनाच माहिती आहे की माझी बहीण, जी धाकटी बहीण आहे माझी, ती खूप गोरी आहे. आणि लहान अगदी बेबी असताना किंवा आता मी मोठी आणि ती धाकटी, तर तिचा जेव्हा जन्म झाला तेव्हा घरात सगळेजण म्हणायचे की किती गोरी आहे, वा मस्त आहे, सोनेरी केस, गोरं बाळ. आय यूज टू फील निग्लेक्टेड. येस, अगदी. आणि कोणी असं इंटेन्शनली मला निग्लेक्ट करतंय अशातला भागच नव्हता. ते फक्त म्हणत होते की ती किती गोरी आणि तिचे लाड होत होते. डेफिनेटली एक न्यू घरामध्ये कोणी लहान बाळ असेल तर तेच सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतं. बट आय वॉज ऑल्सो टू यंग टू अंडरस्टँड की अगदी तुम्ही जे म्हणला ना की एवढं लॉजिक डेव्हलपच नसतं झालेलं. मला ते कितीतरी वर्ष माझ्या मनात तो राहून गेला होता. म्हणजे कधी कधी आजही आम्ही एकत्र असलो की आम्ही एकमेकींना त्याच्यावरनं चिडवतो सुद्धा. मला आजही ते मनामध्ये असतं की आय एम नॉट इनफ. म्हणजे अजूनही त्या गोष्टी ट्रिगर करतात बरेचदा. म्हणजे कदाचित बहिणीची आठवण आली, ती सोबत असेल, एखाद्या कार्यक्रमात सगळे एकत्र येत आणि मग त्यावेळी ते ट्रिगर होतंय आणि पुन्हा नर्वसनेस येतोय, आय एम नॉट गुड इनफ, किंवा मी दिसायलाच चांगली नाहीये, किंवा मी फारच सावळी आहे, थोडी गोरी असायला पाहिजे होते, असं कुठेतरी वाटतंय. लेट्स बी ऑनेस्ट. काही हरकत नाही. ह्याच्यासाठी ना आपण एक छोटंसं टेक्निक करूया. म्हणजे त्याच्याने काय होणार आहे की तुमच्या आतला आवाज, म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करताय पण आतून एक आवाज येतोय की यू आर नॉट गुड इनफ. हो, तुला नाही एवढं जमणार, टुडे आय एम बिट वल्नरेबल. सो तो आवाज म्हणजे हे कधीतरी लहानपणी ऐकवलं गेलंय आपल्याला, वर्तनातून दाखवलं गेलंय, तसे अनुभव आपल्याला आलेत. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मला कोणी बोललं नाही तसं काही, पण त्या घटनेचा अर्थ तुमच्या त्या बालमनाने असा लावलाय की मी सावळी, आय एम नॉट गुड इनफ, ती फारच छान आहे दिसायला. हा तुम्ही लावलेला अर्थ आजही तो आतला आवाज तुम्हाला त्रास देतोय. बाहेरच्यांची तोंड आपण बंद करू शकतो, आतल्या आवाजाचं काय? हो ना. आणि मग तो वारंवार येणारा आतला आवाज आपली प्रगती खुंटवतो. व्हेरी ट्रू. मग तो आतला आवाज, तो इनर क्रिटिकल व्हॉइस जो आहे, तो कसा ब्रेक करायचा, त्याच्यासाठी आपण एक छोटंसं टेक्निक करूया.
हे NLP मध्ये वापरलं जाणारं टेक्निक आहे. ओके. तुम्हाला काय करायचं, तुमचा हात असा करायचा आहे, त्याचा अंगठा वरती ठेवायचा आहे. केलं? आय एम नॉट गुड इनफ हा थॉट कुठे आत्ता? डोक्यात. आता त्याचं लोकेशन बदलायचं आणि त्याला हाताच्या अंगठ्यावरती आणायचे. तर हे करत असताना कसं करायचं, व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं की आय एम नॉट गुड इनफ हे शब्द असे चालत 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 जात आहेत आणि माझ्या अंगठ्यावरती जाऊन बसतायत. आता काय करायचे, आधी काय व्हायचं, तो आतला थॉट परत आत जायचा. आता आपण काय करणार आहे, त्याचं स्पीड पण कमी करणार आहे. पहिलं ते किती स्पीडने यायचं, ट्रिगर झाला की तो खूप स्पीडने यायचा. तर आपल्याला त्या शब्दांचं स्पीड कमी करायचंय. म्हणजे ते आपल्याकडे येणार आहेत पण त्याचं स्पीड कमी करायचे. पण येता येता असं इमॅजिन करायचे की तो प्रत्येक शब्द इथपर्यंत येतोय, तो खूप हेवी होतोय आणि खाली पडतोय. जसं एखादा आईस क्यूब वरून आपण फेकला, तो खाली पडतो, त्याचे तुकडे होतात आणि नंतर तो विरघळून जातो. असं इमॅजिन करा की त्या प्रत्येक एका बर्फाच्या तुकड्यावरती, आईस क्यूब वरती एक एक शब्द लिहिलाय. आय शब्द लिहिलेला आईस क्यूब खाली पाडायचा आहे. डोळे बंद करून तुम्ही हे सगळं इमॅजिन करा. येऊ देत ते शब्द, आय एम नॉट गुड इनफ. आता ते एक आईस क्यूब आहे, त्याच्यावर आय लिहिलंय, तो आलाय, तो हेवी झाला, तो खाली पडला. एम आला, खाली पडला. नॉट आला, खाली पडला. गुड, खाली पडला. इनफ. आता हे सगळे आईस क्यूब फुटलेत आणि ते सगळं मेल्ट झालंय. आता हात खाली घ्या, डोळे उघडा आणि मगाशी त्या भावनेची तीव्रता जेवढी होती तेवढी आत्ता जाणवतीये का पहा. रिलॅक्स वाटतंय. ह्या अशाच पद्धतीत तुमच्या आतल्या ज्या बिलीफ आहेत, मी आळशीच आहे, मी फारच चालढकल करते, मी खूपच खाते, किंवा तू काही लायकीचंच नाहीस, तू काही करूच शकत नाहीस, असे जे आपल्या आतले आवाज आहेत, जे लहानपणी ऐकवले गेलेत आपल्याला. तू खूप सावळी आहेस, तुला नाही जमणार, सोडून दे, तेरे बस की बात नाही, असं बरेच काही काही गोष्टी आपण ऐकत असतो. तर हे सगळे आवाज अशा पद्धतीने आपण ब्रेक करू शकतो. आणि लिटरली हे ज्यावेळी शिकले आणि मी करायला सुरुवात केली, ज्या दिवशी मी हे टेक्निक पहिल्यांदा केलं, तर पहिल्यांदा मी ह्यासाठी केलं होतं की लहानपणापासून ही खूप आळशी, ही खूप आळशी हे वाक्य मी खूपदा ऐकलं होतं. आणि मग मी त्याच्यासाठी हे केलं. तो पूर्ण दिवस, ती पूर्ण रात्र मी झोपू शकले नाही. माझी इतकी एनर्जी हाय होती की त्या आळशीतलं पण नाही राहिलं. इंटरेस्टिंग. तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आतला आवाज, जे लहानपणी जी वाक्य तुम्हाला ऐकवली गेली, जी तुमची प्रगती आजही खुंटवतायत, तुमच्या ज्या सेल्फ बिलीफ आहेत, मी अशीच आहे, मी तशीच आहे, तर ते जे टॅग लावलेले आहेत आपण आपल्याला आणि इतरांनी आपल्याला, तर ते सगळे आपल्याला काढून फेकायचे आणि ह्यातून आपलं सेल्फ हिलिंग होणार आहे. फार फार मस्त अश्विनी मॅम. म्हणजे आपण हे रिलेशनशिप बद्दल असेल किंवा आपले मनी प्रॉब्लेम्स जे असतात की हातात पैसाच टिकत नाहीये, असं अगदी हेही तुम्ही लगेच असंच हातात पैसेच टिकत नाहीत. म्हणजे एखादा तुम्ही जे म्हणला ना मगाशी की चाइल्डहुड हे असतात, तर काही जणांकडे लहानपणी खूप काटकसरीचं वातावरण असतं. म्हणजे मोठी झाल्यावर ते कितीही पॅकेजचे नोकऱ्या करत ती माणसं तशीच राहतात. हो, कारण लहानपणी ते पाहिलंय ना, कंडिशनिंग तसं झालंय ना, अभाव पाहिलाय ना घरात. तुम्हाला आठवतं का तुमच्या आई वडिलांनी तुमच्या समोर 1,00,000-2 लाख रुपये कधी मोजलेत? असले तरी मोजले नसतील. पगारच म्हणजे पगारी जे पगार जिथे येतो तिथे असे शिलकीच पडत नव्हते ना लहान असताना आम्ही. त्यामुळे असं फार असतील तरी ते दाखवले नाहीत ना आपल्याला. डेफिनेटली नाही दाखवले. तर तो अभाव तिथून आलेला आहे. आणि तो फक्त पैशाचाच असावा असं नाही, प्रेमाचा आहे. लहानपणी काही कारणाने आई किंवा वडिलांमधलं एखाद्याचं जाणं,
शिक्षणाच्या निमित्ताने मुलांना बाहेरगावी ठेवणं, हो. भांडणं, हम्म. वादविवाद, घटस्फोट या कारणांमधून आई वडिलांचं वेगळं होणं आणि मग कुणा एकाचं प्रेमच न मिळणं, हम्म. नोकरीला जातायत हो. त्याच्यामुळे मुलांना पुरेसा वेळ न देऊ शकणं, दुर्लक्ष होणं, हम्म. ह्या सगळ्यातून एक प्रकारचा लॅक निर्माण होतोय, हम्म. अभाव निर्माण होतोय. आणि ह्या अभाव ज्यांनी लहानपणी अनुभवला आजही ती मुलं अभावात जगतायत. व्हेरी ट्रू. मग तो कॉन्फिडन्सचा असेल, एनर्जीचा असेल, पैशाचा असेल, प्रेमाचा असेल, कशाचाही असू शकतो. खरंय. म्हणजे आपलं जर इनर चाइल्ड वुंडेड असेल तर त्याच्यात त्याचे रिफ्लेक्शन्स आपल्या करिअरवर पण येऊ शकतं, हो. फायनान्शियल आपल्या परिस्थितीवर येऊ शकतं, रिलेशनशिपमध्ये येऊ शकतं. म्हणजे तसं म्हणलं तर हा पूर्ण सर्वव्यापीच हा एक हे आहे म्हणायला हरकत नाही, हा विषय आहे. हो, कारण ते इनर चाइल्डचं रिफ्लेक्शन म्हणजेच आजचं आयुष्य आहे. राईट. म्हणजे माझंच उदाहरण सांगायचं म्हटलं, माझाच एक स्वतःचा अनुभव मी सांगेन. साधारण 2री-3रीत असताना, म्हणजे 7-1 वर्षांची असताना मी आजीकडे शाळेला होते, माझ्या मामाकडे. आणि माझ्या आजीच्या शेतात तूर केली होती. हो. म्हणजे तुरीची डाळ ज्याच्यापासून बनवतात ती तूर. आणि मग ती तूर काढल्यानंतर पूर्वी काही मशीन्स वगैरे नव्हत्या, तर ते तूर बडवायला लागायची आणि मग ती स्वच्छ करायची आणि मग पोत्यात भरायची. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी माझ्या आजीला मदत केली होती खूप. आणि मग आजीनी खुश होऊन मला त्या काळात 80 रुपयाचं घुंगराचं पैंजण घेतलं होतं. किती छान. आणि मग ते पैंजण घातलं मी आणि त्या आनंदाच्या भरात मी इतकी जोरात पळत सुटले. आणि असा निसरडा रस्ता होता शेताचा आणि मी त्याच्यावर प्रचंड जोरात पडले. ह्याचा परिणाम त्याचा परिणाम मी खूप दिवस भोगलाय. मला आत्ता हे सगळं शिकल्यानंतर त्याचं कनेक्शन लागलं, कारण मला आत्ता सतत पडण्याची भीती वाटायची. आत्ता म्हणजे हे सगळी प्रोसेस, हिलिंग प्रोसेस होण्याच्या आधीची गोष्ट. सतत मी गाडीवरून पडेल का, मी जिन्यात पडेल का, चालता चालता मी घसरून पडेल का, सतत माझ्या डोक्यात ती भीतीचे विचार की मी पडेल का. आणि आनंद फार काळ टिकत नाही. म्हणजे मला फार आनंद झालाय, पैंजण मला घेतलंय त्याचा, आणि तो आनंद अगदी थोडा वेळापुरता टिकला. इतक्या जोरात पडले, कोपर गुडघे फुटले, रक्त येतंय, ती कळ मेंदूपर्यंत गेली असेल. आणि मग त्या घटनेचा संदर्भ काय लावला असेल त्या माझ्या आतल्या मुलीने, की आनंद फार काळ टिकत नाही. आणि मी हे जवळजवळ आत्तापर्यंत हे अनुभवत होते. कुठलीही छान गोष्ट झाली की आपण जे म्हणतो ना की खूप हसू नको, रडशील, फार उडू नको, आपटशील, असे वाक्य आपण ऐकतो नेहमी. आणि मग ते व्हायचं माझ्या बाबतीत की खूप आनंदाचा प्रसंग आणि त्याच्यात काहीतरी मिठाचा खडा पडणं आणि मग तो फार काळ न टिकणं, अशा प्रकारे मी खूप दिवस अनुभवलं. आणि ज्यावेळी माझाच हा इनर चाइल्ड वुंड मला सापडला आणि मग मी त्याच्यासाठी EFT सारखं टेक्निक आहे किंवा NLP आहे, होपोनोपोनो आहे, अशा बऱ्याच गोष्टी वापरून मी माझा तो वुंड हील करण्याचा प्रयत्न केला. आणि आज ती भीती मला वाटत नाही. किंवा पूर्वी जे घडायचं की तो आनंदाचा प्रसंग टिकायचाच नाही, एक ठराविक काळानंतर ते काहीतरी भांडणं होणं, वादविवाद होणं, कुणीतरी टोमणा मार, कुणीतरी काहीतरी कर, आणि तो आनंद मावळायचा थोड्याच वेळात. तर आज तो इनर चाइल्ड मधला वुंड हील केल्याने मी आयुष्याची मजा घेऊ शकते, म्हणजे आनंद लुटू शकते थोडक्यात. आणि तो आज भरभरून आहे आणि त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. हाऊ नाईस. छोटंसं हे आहे ना, पण तुम्ही ते त्याच्यावरती ओळखून त्याच्यातून तुम्ही स्वतःवर काम केलं. येस. आणि आज तुमचा इथपर्यंत हा प्रवास झालाय. माझं इनर चाइल्ड वुंडेड आहे. सपोज मला ते समजलं किंवा एखादा तुम्ही आत्ता जसं म्हणलात की आपण त्या बालपणाच्या तिथपर्यंत त्या घटनेपर्यंत पोचू शकलो पाहिजे की ही आपली वुंड आहे आणि आता आपण त्याच्यावर काम करायचंय. मग त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या मोडॅलिटीज वापरता येतात? त्याच्यासाठी EFT आहे, हिलिंग EFT आहे, NLP आहे, होपोनोपोनो आहे, इनर चाइल्ड हिलिंग आहे, किंवा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आहे, जर्नलिंग आहे. तुम्हाला सुरुवातच करायची आहे सेल्फ हिलिंगची, तर तुम्ही स्वतःला माफ करण्यापासून करू शकता. मग त्याच्यासाठी तुम्ही एक काम करू शकता की स्वतःला पत्र लिहिणं.
वाव. तुमच्या इनर चाइल्डला पत्र लिहिणं. आता जर तुम्हाला लहानपणी पिंकी, बबली, सोनी असं काही म्हणत असतील तर ते नाव वापरलं तर अजून जवळचं कनेक्ट होऊ आपण. आणि मग डिअर पिंकी किंवा माय डिअर इनर चाइल्ड असं म्हणून तुम्ही त्या पत्राची सुरुवात करू शकता. आणि मग तुम्ही त्या पत्रामध्ये तुम्ही लहान असताना तुम्हाला जी वाक्य ऐकायची होती, ज्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या होत्या, जसं तुमच्या बाबतीत घेतलं तर तू किती सुंदर दिसतेस, हे फार ऐकायला कान असुसले असायचे ते लहानपणी, की समोर बहिणीचं कौतुक होतंय आणि मला कोणीच नाही म्हणत आहे की तू पण छान दिसतीस म्हणून, तर तू छान दिसतीस, किंवा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू सगळं करू शकतेस, वा, तू प्रचंड आत्मविश्वासू आहेस. ह्या सगळ्या गोष्टी लहानपणी ऐकायच्या होत्या. तर त्या आपण आता त्या इनर चाइल्डला सांगायच्यात. आपण आता स्वतःचं पालकत्व घ्यायचंय. याला रिपॅरेंटिंग म्हणतात. आता आपण मोठे झालोय ना, मग आपल्या आतल्या लहान मुलाचा आपण सांभाळ करायचा आहे, त्याचं पालन पोषण करायचंय, त्याला समजून घ्यायचंय, त्याला भरपूर प्रेम द्यायचंय आणि त्याला सेफ आणि सेक्युअर्ड वाटेल असं वातावरण आपण निर्माण करायचंय. वाव, व्हेरी नाईस. मग ह्या पत्रात तुम्ही ही सगळी वाक्य लिहू शकता. माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, माझं तुझ्यावर विश्वास आहे, आता तू एकटी नाहीस, आता मी तुझ्यासोबत आहे आणि माझ्यासोबत तू सेफ आणि सिक्युअर्ड आहेस, माझा तुझ्यावर प्रचंड विश्वास आहे. मान्य आहे तुला लहानपणी फार जखमा झाल्या, फार दुखावली गेलीस तू, पण आता ते हील करण्याची वेळ आली आहे. आता ह्या हिलिंग प्रोसेसमध्ये मी तुझ्यासोबत आहे. आपण दोघी मिळून ह्या सगळ्या जखमा आता भरून काढू आणि यापुढचं आयुष्य आनंदाने जगू. तुझ्या हातून काही चुका झाल्या त्यासाठी मी तुला माफ करते. माफ करायचे स्वतःला. टफ. कारण हे खूप महत्वाचं आहे. माफी पण मागायची आहे स्वतःची. त्या इनर चाइल्डची माफी मागायची. इतके दिवस दुर्लक्ष केलं ना आपण तिच्याकडे, लक्षच दिलं नाही आपण. खरंय. मग त्याची माफी पण मागायची, त्याला माफ पण करायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगायचे. एक आई लहान मुलाची समजूत काढते तशी आपल्या आतल्या त्या इनर चाइल्डची समजूत काढायची आणि त्याला खूप प्रेम द्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला तुमच्या आतल्या इनर चाइल्डला पत्र लिहून या हिलिंगची सुरुवात करू शकता. त्याचबरोबर स्वतःला थँक्यू म्हणणं, की आज इतकं सगळं असताना आपण सगळ्यांना थँक्यू म्हणतोय. हो, दूधवाल्याने दूध दिलं थँक्यू म्हणतो. हो, कोणी आपलं एखादं कुरिअर आणून दिलं आपण त्याला थँक्यू म्हणतो. कामवाल्या मावशींना आपण थँक्यू म्हणतो. मुलांनी पाण्याचा ग्लास आणून दिला आपण थँक्यू म्हणतो. स्वतःला कधी थँक्यू म्हटलेलं आठवते? तर स्वतःचं नाव घेऊन स्वतःला थँक्यू म्हणायचे की आजपर्यंत तू मला साथ दिलीस. येस. तुझ्याकडे मी दुर्लक्ष केलं, तुला मी गृहीत धरलं, तुला मी ग्रँटेड घेतलं, तरीही तू मला साथ दिलीस आजपर्यंत, त्यासाठी थँक्यू. स्वतःच्या हृदयावर हात ठेवा आणि म्हणा थँक्यू, थँक्यू अश्विनी. आणि ते हळूहळू हील व्हायला सुरुवात होईल. तर हे लगेच नाही घडणार. 35-40 तुमचं जेवढं वय आहे एवढे वर्ष तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय, खूपच टेकन फॉर ग्रँटेड. आणि मग आता तुम्ही जाल आणि ते लगेच खुश होऊन येईल, हा 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 चल, असं नाही होणार. थोडं आकडेल, थोडं रुसून बसलंय ना, ते इतके वर्ष त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय, तर ते इतक्या पटकन जवळ नाही येणार, पण होईल. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही सेल्फ हिलिंग करू शकता. त्याचबरोबर पॉडकास्ट पाहणाऱ्या सगळ्यांसाठी, सगळ्यांनाच हे हिलिंग शिकणं काही कारणाने पॉसिबल नसतं. कधी परिस्थिती नसते, कधी आर्थिक परिस्थिती नसते, तर ती घरच्या घरी स्वतःचं हिलिंग करू शकतील असं एक खूप प्रभावी टेक्निक तुम्ही पुढचे 7 दिवस करून बघा. यात तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला लहानपणी झालेल्या जखमा किंवा इथून मागच्या आयुष्यात ज्या काही जिथे कुठे तुम्ही दुखावले गेले आहात, जिथे कुठे तुमचा कोणीतरी अपमान केलाय, तुमचं फार खच्चीकरण केलंय, तुम्हाला अगदीच कमी लेखलंय, खूप त्रास झालाय, तुमचं जे काही दुःख आहे, राग आहे, द्वेष आहे, तुमच्या आतला जो तुम्हालाच त्रास देणारा आवाज आहे, किंवा ज्या काही गोष्टी असतील, नेगेटिव्ह बिलीफ्स असतील, नेगेटिव्ह थॉट्स असतील स्वतःबद्दलच्या,
त्या सगळ्या तुम्हाला एक कागद पेन घेऊन बसायचे आणि त्या कागदावर लिहून काढायचे. हे करत असताना रडू येईल, वाईट वाटेल, रडायचे, स्वतःला रडण्याची सुद्धा परमिशन द्यायची. आपल्याकडे रडू नको, बायकांसारखा काय मुळू रडतोस किंवा का रडतीयेस, कशाला रडतीयेस असं म्हटलं जातं. पण रडणं ही देखील एक हिलिंग प्रोसेस आहे. क्या बात. कुकरला जशी शिट्टी असते ती नसते तर काय झालं असतं, स्फोट झाला असता. तसंच आपण जर रडलो नाही, त्या भावना आतल्यात दाबून ठेवल्या तर एक दिवस त्याचा उद्रेक होणार आहे. पण ज्यावेळी आपण रडतोय तर ते बर्नआउट होत असतं. तर ह्या प्रोसेसमध्ये जर तुम्हाला रडू आलं तर रडा. आणि हे लिहून झाल्यानंतर तो कागद तुम्हाला अशा पद्धतीने हातात पकडायचा आहे आणि त्याला खालून लायटरने किंवा काडीपेटीने तुम्हाला पेटवायचे. जोपर्यंत तुम्हाला तो हातात पकडता येतो तोपर्यंत पकडा, नंतर तो खाली ठेवून द्या. ती जी राख आहे ते कागद जळल्याची, ती राख तुम्ही टॉयलेटमध्ये फ्लश आउट करू शकता किंवा तुम्ही बाहेर युनिव्हर्समध्ये ब्लो करू शकता. हे करत असताना म्हणायचे की माझ्या आतली ही सगळी नकारात्मकता, हे सगळ्या निगेटिव्ह बिलीफ्स, माझा राग, द्वेष, दुःख, अपराधीपणाच्या भावना असतात, काही आपल्याकडून काही चुका झालेल्या असतात, त्याचं गिल्ट आपण वर्षानुवर्ष वाहत असतो, तर तेही तुम्ही त्याच्यामध्ये लिहून रिलीज करायचे आणि म्हणायचे की माझ्या आतली ही सगळी नकारात्मकता मी सोडून देत आहे परमनंटली. आता तो जळालेला कागद त्याचं काय झालंय, राख झाली. आता तो कागद परत आहे असं होऊ शकतो का? नाही. तर त्याचा गेलेल्या निगेटिव्ह बिलीफ्स आता परत येणार नाहीत. क्या बात. पुढचे 7 दिवस हे करून बघा. गुड. तुमच्या मनावरचं बरंचसं ओझं कमी होईल. छोटासा प्रश्न विचारू? तुम्ही खूप छान सांगताय, मध्येच माझा एक प्रश्न. पण मग मला पहिल्या दिवशी वेगळे प्रॉब्लेम्स आठवतील, दुसऱ्या दिवशी, सो जसं जे आठवेल ते 7 दिवस लिहायचंय. जे मला नकोयत माझ्या मनामध्ये, लिमिटिंग बिलीफ्स असतील, निगेटिव्ह बिलीफ्स असतील, कुणी काहीतरी हर्ट केलेलं बोललेलं असतं, किंवा तुम्ही म्हणलात ते खरंच गिल्ट असतोच, आणि कशाचाही असू शकतो माणसांना गिल्ट, तेही लिहायचं. अगदी कोणाला मदत न केल्याचा असू शकतो, कोणाचं तरी काम न ऐकल्याचा असू शकतो, कोणाला तरी सांभाळत नसल्याचा असू शकतो. अगदी. किंवा एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी आपण वेळेत पोहोचलो नाही, असं पण, किंवा परिस्थितीप्रमाणे त्यावेळी आपण तिथे नव्हतो, गरज होती कोणाला तरी आपली आणि आपण नव्हतो. स्त्रियांना तर झोपण्याचं सुद्धा गिल्ट येतं, आराम करण्याचं सुद्धा गिल्ट येतं की अरे कामं ठेवून मी कशी झोपू. तर हे छोटे छोटे गोष्टी आहेत. मुलांना घरी ठेवून कामावर जातोय त्याचं गिल्ट येतं, मुलांना पाळणा घरात ठेवतोय त्याचं गिल्ट येतं, मुलांसाठी नोकरी सोडली तर त्याचंही गिल्ट येतं. ओ गॉड. सो हे सगळं इतकं सगळं भावनिक ओझं घेऊन आपण वर्षानुवर्ष जगतोय. खरंय. आणि मग जितक्या तीव्रतेने आपली प्रगती व्हायला पाहिजे तेवढ्या तीव्रतेने ती होत नाहीये ऍक्च्युली. बघा ना, तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचंय, घरापासून एखाद्या मंदिरापर्यंतचा तुमचा रस्ता आहे आणि तुमच्या हातात 1 किलो धान्याची बॅग आहे. जर तुम्हाला 1 किलो धान्य घेऊन मंदिरापर्यंत पोहोचायला 5 मिनिटं लागतायत, पण आता तुमच्याकडे 30 किलो धान्याची बॅग दिली तर तो काळ वाढणार आहे. जिथे 5च मिनिटं लागत होती तिथे आता 10 किंवा 15 मिनिटं लागू शकतात, कारण ओझं वाढलंय. तर तुम्हाला ज्या गोष्टी 2 वर्षात मिळणार आहेत त्या कदाचित 20 वर्ष पण मिळणार नाहीत. इतकं हे भावनिक ओझं घेऊन आपण जगतोय. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. आणि म्हणून हे सेल्फ हिलिंग किंवा इनर चाइल्ड हिलिंग सारख्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आज फार अनन्यसाधारण महत्व आलंय आणि गरजेच्या आहेत. पण हे 7 दिवसाचं टेक्निक खूपच छान आहे. म्हणजे मी पण काही आता पॉइंट्स लिहिले, आणि तुम्ही जेव्हा खरं सांगत होता, म्हणजे नुसतं मी ऐकत होते पण अगदीच रडण्यापर्यंत आले होते. पण आपण आता रेकॉर्डिंग करतोय, पण मी जेव्हा तो 7 दिवसाचा हे करीन तेव्हा मात्र मी नक्कीच आय विल ट्राय टू सगळे माझे निगेटिव्ह काढण्याचा प्रयत्न करीन. आपण जेव्हा डिस्कस करत होतो पॉडकास्टचं, तुम्ही म्हणालात की तुमचा एक कोर्स सुरू आहे
पण तो मोठा आहे, म्हणजे नॉट 7 डेजचा नाही आहे. हो, तर हो. त्याबद्दल थोडं सांगाल? हो, माझा एक 21 दिवसांचा इनर चाइल्ड हिलिंगचा खूप इंटेन्स वर्कशॉप आहे, ज्याच्यामध्ये आपण 21 दिवस रोज वेगवेगळी ॲक्टिव्हिटी करतो सेल्फ हिलिंगसाठी किंवा इनर चाइल्ड हिलिंगसाठी. आणि त्याच्यामध्ये आठवड्यातून एकदा असं 3 आठवड्यांमध्ये 3 वेळा लाईव्ह सेशन असणार आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि मग त्याच्यात तुम्हाला काही लाईव्ह ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या जातील. इनर चाइल्ड हिलिंग मेडिटेशन असेल किंवा अजून काही टास्क असतील तर ते तुमचे तिथे करून घेतले जाणार आहेत. बरोबर. माणसाला कुठलीही सवय लागायला साधारण 21 दिवस लागतात, म्हणून तो वर्कशॉप आपण तेवढ्या दिवसांचा ठेवलेला आहे. आणि ते एका ग्रुपमध्ये येतो, हे सगळं ग्रुपमध्ये घडतंय, सो ते ग्रुपची पण एनर्जी असते. येस. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी 21 दिवस केल्याने तुम्हाला बराच फरक जाणवतो. तुमच्यातलं इनर चाइल्ड हील व्हायला लागतं. आणि मग इनर चाइल्ड हील झालं की ऑटोमॅटिक तुमचा आत्मविश्वास वाढतो, सेल्फ वर्थ वाढते. तुम्ही स्वतःला पात्र समजायला लागता की हा मी पात्र आहे, मी प्रेमासाठी पात्र आहे, मी यशासाठी पात्र आहे, मी आनंदासाठी पात्र आहे, मी आरोग्यासाठी पात्र आहे, मी समृद्धीसाठी पात्र आहे. आपली क्या बात. पात्रता, आपली वर्थ वाढते. जे आजार असतात किरकोळ, कारण ह्या नकारात्मक भावना शरीरात कुठेतरी साठून राहिलेल्या आहेत. जशा जशा त्या रिलीज होतात, शरीर देखील हील व्हायला लागतं, नातेसंबंध सुधारायला लागतात. कारण इथं आपण स्वतःसोबतचं नातं सुधारतोय. आणि ते स्वतःसोबतचं नातं हील झालं की ऑटोमॅटिक बाहेरच्यांसोबतचं नातं पण हील व्हायला लागतं. मग ते अगदी पैशासोबतचं असो किंवा माणसांसोबतचं असो, ते हील व्हायला लागतं. आणि एक प्रकारची समृद्धता, अबंडन्स आपण अनुभवायला लागतो. खरंच म्हणजे वर्तमान काळात आपल्या इनर चाइल्डच्या ज्या काही जुन्या काही वुंड्स आहेत, जुने काही आपल्या जखमा आहेत, त्या जर हील झाल्या तर आपल्या वर्तमान काळामध्ये त्याचा फायदा होऊन आपण भविष्य, उज्ज्वल भविष्य जे मी मगाशी म्हणाले, तिकडे आपण पटकन जाऊ. जसं तुम्ही मगाशी म्हणला, जर 1 किलो असेल तर आपण पटपट जाऊ, पण हे 30 किलो घेऊन का जायचं? येस. का आपण ते सोडू नाही शकत आहे? म्हणजे तुम्ही त्याच्यात आम्हाला हेल्प करणार की आम्ही आमचे हे काही जी ओझी डोक्यावर पाठीवर घेऊन चाललेलो आहोत, कळत न कळत. हो. म्हणजे आता मला वाटतंय ज्यांनी इथपर्यंत हे बघितलं त्यांना जाणवलं असेल की असे बरेच अननेसेसरी बॅगेज आपण घेऊन पुढे पुढे चाललोय. तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊया. चालेल. मॅमचा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये त्यांचे अपडेटेड वर्कशॉप्स आणि त्यांचे जी काही टेक्निक्स असतील, त्यांचे जे काही म्हणजे नवीन नवीन जे काही त्यांच्या मोडॅलिटीज असतील तिथे ते टाकत असतात. ज्यांना जसा तुमच्या सोयीचा वेळ असेल, पहिला तर वेळ हवा, मग सवड हवी, सगळंच पाहिजे. याही पेक्षा महत्त्वाचं तुमची स्वतःला हील करण्याची तयारी हवी. परफेक्ट. की तुम्ही ती तयारी दाखवत नाही ना, खरं, तोपर्यंत तुम्हाला जगातला कुठलाही हीलरच काय साक्षात ब्रह्मदेवाला तरी हील नाही करू शकत. तुमची तयारी पाहिजे की आता बस झालं, आय वॉन्ट टू हील माय सेल्फ, की आता बास झालं, खूप दिवस हे ओझं वागवलं, खूप दिवस या त्रासात जगले, आता बास, आता मला या सगळ्यातून बाहेर पडायचे. आणि हे ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना, त्या दिवशी तुमचे मार्ग मोकळे होतील. ऑटोमॅटिक अशा प्रकारच्या पोस्ट, अशा प्रकारचे व्हिडिओज, अशा प्रकारचे हीलर्स तुमच्या समोर येतील. कुठून तरी तुम्हाला तुमची एखादी मैत्रीण येऊन सांगेल, अगो मी हा कोर्स केला आणि मला आता फार छान वाटतंय. तुम्ही तयारी दाखवल्याशिवाय काही होणार नाही. तुम्हाला पण जर तुमचं इनर चाइल्ड हील करायचं असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये, आपल्या या पॉडकास्टच्या खाली कॉमेंट्समध्ये लिहू शकता, आय एम रेडी टू हील. आणि ज्यावेळी तुम्ही म्हणता आय एम रेडी टू हील, हिलिंग सुरू होतं. दॅट्स द फर्स्ट स्टेप. येस. आणि त्या म्हणल्या तसं हे लिहिल्यानंतर तुम्ही स्वतःला ते अश्युअर करताय आणि तुम्ही त्या दृष्टीने वाटचाल सुरू करताय. येस. तुम्ही एक दरवाजा उघडताय. एक्झॅक्ट. आणि मग असंख्य दरवाजे उघडणार आहेत तुमच्या समोर आणि तुम्ही एक छान पद्धतीचं आयुष्य जगू शकणार आहात. फिजिकली, मेंटली, इमोशनली, फायनान्शियली, रिलेशनशिप्सच्या थ्रू सगळीकडे एक छान आयुष्य तुमच्या समोर अनफोल्ड होणार आहे ज्यावेळी तुम्ही स्वतःला हील करणार. म्हणजे मी आता ऑब्झर्व करते की त्या किती समजावून सांगतायत. म्हणजे अक्षरशः मला पण असं वाटलं तर मी पण एक छोटीशीच कोणीतरी त्यांच्या समोर बसली आहे. त्या नुसतं आत्ता पॉडकास्टवर आल्यात आणि सांगतायत असं नाही. त्या ऑलरेडी एक ट्रेनर आहेत, मगाशी मी म्हणलं तसं. त्यांचा स्वतःचा चॅनल सुद्धा आहे.
पण माझा अश्विनी मॅम हा प्रश्न आहे की जर इतकं नॉलेज बाहेर आहे ऑलरेडी, तिथे बरेच तुमच्या थ्रू असतील, इतर लोकांचे असतील, एवढे व्हिडिओज असतील, पॉडकास्ट असतील, मग लोक तिथपर्यंत पोहोचत का नाहीत? तुम्ही आठवडे बाजार पाहिला? या काय असतं तिथे? सगळेजण आलेले असतात, भाजीपाला असतो, छान फळं असतात, त्यांचे प्रचंड गर्दी असते, गजबजाट अगदी. असतो, कोलाहल असतो, धक्काबुक्की असते, ओके, कचरा असतो, हम्म. दुर्गंध असतो, सगळंच असतं. सगळं असतं. आणि तुम्ही कधी सोन्याच्या दुकानात गेलाय? तिथे काय असतं? डिसेंट, एकदम भारी असतं सगळं. भारी असतं ना. येस, तिथे शांत असतं, शांत असतं. सगळं वेल ऑर्गनाइज्ड असतं. कुठेही काही विस्कळीतपणा जाणवत नाही आपल्याला, कुठलाही डिस्टर्बन्स आपल्याला तिथे जाणवत नाही. तर हे सेल्फ फिलिंग अगदी तसंच आहे. बर. आठवडी बाजारात सगळे येतात, म्हणजे अगदी 12 गावची लोक तिथे जमा झालेली असतात. हो. सगळ्या प्रकारची लोक असतात. पण सोन्याच्या दुकानात सोनं घेण्याची, सोनं घालण्याची, ते मिरवण्याची, ते जतन करण्याची पात्रता ज्याच्याकडे आहे तोच येतो. व्हेरी डीप. सो ज्याच्याकडे ती पात्रता आहे तोच इथपर्यंत पोहोचणार आहे. क्या बात. म्हणजे तुम्ही जर समजा समुद्रावर तुम्हाला सांगितलं मी जा आणि पाणी घेऊन या, किती आणाल? बॉटलमध्ये जेवढं येईल. येस, तुमच्याकडे जेवढं पात्र आहे, तुमच्याकडे बॉटल आहे, तेवढं भरून तुम्ही पाणी आणाल. ओके. म्हणजेच तुम्हाला पाणी किती मिळालं? बॉटल भरून. याचा अर्थ बाटली भरूनच पाणी आहे का फक्त? समुद्र भरलाय. इंटरेस्टिंग. हे इतकं सगळा समुद्र आहे तुमच्या समोर, पण तुमच्याकडे फक्त 1 लिटरची बॉटल आहे. ती तुमची पात्रता आहे आणि फक्त तेवढंच तुम्ही घेऊ शकणार आहे. म्हणजे निसर्ग, युनिव्हर्स दोन्ही हातांनी भरभरून देतोय, आपली झोळी फाटकी आहे. मग ह्या प्रोसेस पर्यंत कोण येतो? ज्याची पात्रता आहे. वाव. जे सोन्या इतकं मौल्यवान आहे, इवन त्याच्याही पेक्षा जास्त मौल्यवान आहे आपण स्वतः, आपलं स्वतःचं शरीर, आपलं स्वतःचं मन. आणि म्हणून हे सेल्फ फिलिंग इतकं महत्वाचं आहे. पण प्रत्येकच जण तिथपर्यंत पोहोचत नाही, कारण प्रत्येकाची ती पात्रता नसते. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाची वेळ यावी लागते. क्या बात. व्हेरी ट्रू. तुमची आली आणि हा पॉडकास्ट झाला. जसं या पॉडकास्टची पण एक वेळ यायची होती ना. एक्झॅक्टली. गेले 2-3 महिने झाला आपण डिस्कस करतोय, करूया, तुमच्या वेळा, माझ्या वेळा, हे सगळं जुळून यायला एडिटरची अवेलेबिलिटी. आणि त्याच्यात 2-3 महिन्यांचा काळ गेला आणि आज ती वेळ आली. तर प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. ती वेळ आली की गोष्टी घडतात. आपण नाही का, एखादी यात्रा आपल्याकडून होत नसेल, स्पेशली साऊथमध्ये त्या दत्ताचं गुरूंचं जन्मस्थान आहे, किंवा गिरनार असेल, कैलास असेल, तर आपण म्हणतो ना की त्यांनी बोलवलं नाही अजून. येस, त्यांचं अजून बोलवणं नाही आलेलं आहे, मला वेळ नाही आलेली. ती वेळ येणं खरंच खरंच व्हेरी ट्रू. आणि हा प्रश्न खूप आम्ही डिस्कस करून ठेवला, पण त्यांनी मला आतापर्यंत सांगितलं नव्हतं. व्हेरी इंटरेस्टिंग. खूपच छान. म्हणजे तुमची जी सांगण्याची हे आहे, ॲज अ मगाशी म्हणलं तसं त्या ट्रेनर पण आहेत, तुमचा जो सांगण्याचा हे आहे तो मला इतकं, आय एम टच्ड, एवढंच म्हणू शकेन मी. सेल्फ फिलिंग करायचे तर मी एवढंच सांगेल, पात्रता वाढवा. परफेक्ट. कशी वाढेल? नवीन गोष्टी शिका, नवीन गोष्टी ट्राय करा. अगदी एखादा नवीन पदार्थ बनवणं ट्राय करा. ओके. तुमचा कम्फर्ट झोन तोडा. चांगली पुस्तकं वाचा, चांगल्या मित्रमैत्रिणींमध्ये राहा, तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे ते चेक करा. नवीन काही कोर्सेस माझाच करा असं नाही, यूट्यूबवरती असंख्य व्हिडिओज आहेत. कुठलाही एखादा व्हिडिओ अभ्यास म्हणून बघा. तुमची पात्रता हळूहळू वाढेल. तुमची पात्रता वाढली की प्रॉब्लेम शून्य होतील.
पहिलीतल्या मुलाला पहिलीतलं गणित अवघड वाटतं, हो. पण 10वीतल्या मुलाला त्याची पात्रता वाढली, आता पहिलीतलं गणित शून्य वाटतंय, बाये हात का खेळ वाटतंय. तसं तुमची पात्रता वाढवा, प्रॉब्लेम्स चुटकीसरशी सुटतील. व्हेरी इंटरेस्टिंग. पूर्ण पॉडकास्ट मला वाटतं पुन्हा पुन्हा ऐकला ना की कसं सेव्ह करून ठेवणार आहे, की जेव्हा असं लो होईल किंवा काहीतरी चुकतंय, काहीतरी प्रॉब्लेम आला आहे असं वाटलं तर कमिंग बॅक टू दिस अँड लिसनिंग ऑल व्हॉट यू आर सेईंग. छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे टेक्निक्स आत्ता आपण जे केलेले आहेत, कमाल आहे हे सगळं. त्या जवळजवळ 5 ते 6 वर्ष ट्रेनिंग्स देत आहेत, किंवा आपण म्हणूया की काउन्सेलिंग म्हणा, किंवा तुमच्याकडे काही सक्सेस स्टोरीज असतील ना आमच्या बरोबर शेअर करायला? हो, आता आपण इनर चाइल्ड विषयी बोललो किंवा सेल्फ हिलिंग विषयी बोललो, तर माझ्याकडे एक जण यायची सेशनसाठी, खूप शिकलेली, पण आतमध्ये असंच वुंडेड इनर चाइल्ड होतं. लहानपणी आत्या मामा मावशांकडून प्रचंड हिनवलं गेलेलं, एक रंग सावळा, दिसायला साधारण, केस कुरळे, मग तो केसांचा झाप वगैरे म्हणतात तशा प्रकारे, आणि मग ते हिनवलं गेलेलं लहानपणी. म्हणजे अगदी हिचं लग्न होईल का, हिच्याशी कोण लग्न करणार, इथपर्यंत सगळ्या गोष्टी ऐकलेल्या. तिचं लग्नही झालंय, तिला 2 मुलंही आहेत, खूप छान चौकोनी कुटुंब आहे, पण ते फुलफिलमेंटच नव्हतं. खूप साऱ्या गोष्टी शिकूनही कशातच यश येत नव्हतं. बिझनेसमध्ये नाही, तिने खूप छान नोकरी सोडून बिझनेस स्टार्ट केला, पण त्याच्यात पण तिला यश येत नव्हतं. आणि मग हे सगळं हिलिंग सुरू केल्यानंतर आत्ताच एक महिनाभरापूर्वी तिचा 50वा वाढदिवस झाला, आणि ती एकटी आत्ता 2-3 दिवसापूर्वी जर्मनीला गेली आहे. त्याआधी तिने मला कॉल करून सांगितलं की मॅडम मी जर्मनीला जातीये. जर्मन शिकण्यासाठी ऑलरेडी तिने जर्मनच्या काही लेवल्स असतात 3 का 4, त्या सगळ्या केलेल्या आहेत, अगदी मास्टर्स पर्यंत केलेलं आहे तिने. पण तिच्यात तो कॉन्फिडन्स नव्हता की मी हे सगळं सुरू करू, शिकू. आणि आता ती जर्मनला गेली आहे पुढच्या काही गोष्टी शिकायला, आणि तिकडून आल्यानंतर मग आता तिची ती कोर्सेस वगैरे सगळं सुरू करेल. सो हिलिंग फार गरजेचं आहे. अजून माझ्याकडे एक जण यायची, तिचा नवरा 20 वर्षाचा असताना आणि ही 16 वर्षाची असताना त्यांचं लग्न झालं. अर्थात लव्ह मॅरेज होतं, आणि नंतर मुलगी झाली. तो तिच्यावर प्रेम करायचा, पण प्रचंड डॉमिनेटिंग, प्रचंड नार्सिसिस्ट. म्हणजे तो कुठेतरी त्याचंही ते वुंडेड इनर चाइल्ड होतं, आणि त्याचा परिणाम कुठेतरी हिच्या आयुष्यावरती होत होता, तिच्या आयुष्यावरती होत होता. आणि मुलगी तिला मुलगी झाली, ती मुलगी शिकून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली, आणि त्यावेळी तिला ते आईचं असह्य, ते सगळं पेन, म्हणजे लिटरली तिने माझ्याकडे पहिलं सेशन घेतलं ना, त्यावेळी अर्धा तास ती फक्त रडत होती. तिला बसताही येत नव्हतं. आणि मग तिची मुलगी म्हटली काही नाही, तू आता सेपरेट हो आणि आपण दोघी राहून नाही राहायचं. आणि मग तिने सगळं हे हिलिंग प्रोसेस, माझे सेशन्स वगैरे घ्यायला सुरुवात केली, आणि जे जे शिकवलं ते तिने अगदी मन लावून केलं. त्यानंतर तिचा तो डिवोर्स थांबला, ते दोघं छान युरोप टूर करून आले, आणि ती आता छानसा बिझनेस, ज्वेलरीचा बिझनेस करतीये, वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन्सला जाती, कॉन्फिडन्स प्रचंड वाढलाय. फिजिकल इश्यू जे होते की ती बसू सुद्धा शकत नव्हती, ते बऱ्यापैकी कमी झाले, आणि एक सुखी आनंदी आयुष्य ती आता परत नव्याने जगतीये. छोटीच गोष्ट बघताना जाणवू शकते, पण त्या माणसावर त्याचा किती डीप परिणाम होतो, पूर्ण त्यांचं आयुष्य एका वेगळ्या टेरिटरीमध्ये जाऊ शकतं. फार इंटरेस्टिंग आहे हे सगळं. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि एवढे छान विषय घेऊन आपण येतो आहोत, आणि अश्विनी मॅमचे जे काही लिंक्स असतील, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा, त्यांचे काय काही मोडॅलिटीज त्या कशा शिकवतात, ह्याच्या सगळ्याच्या ज्या लिंक्स आहेत त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत. व्हायब्रंट माइंड पॉडवरती असे छान छान आपण एपिसोड्स घेऊन येत असतो. सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत तुम्ही नक्कीच पॉडकास्ट बघितला असेल तर तुम्ही आय एम रेडी टू हील असं लिहिलेलं आहेच मगाशी. आत्ता नसेल लिहिलं तर आत्ता परत लिहा एकदा. पण आपण रॅपिड फायर शिवाय नाही एंड करणार मॅम. येस, चालेल. थँक्यू नोट आपण देतोय, पण आपण एकदा रॅपिड फायर पण घेऊया. चालेल. आता हिलिंगच्या विषयाला काय रॅपिड फायर असा आमचा विषय झाला होता, पण तरी मला छान मस्त रॅपिड फायरचे क्वेश्चन्स सापडलेत.
तुम्ही सगळ्यांसाठी हिलिंग सांगता किंवा तुम्ही ऐकून एखाद्याचा त्यांना काय काय इश्यूज आहे, त्यांना काय प्रकारचं हिलिंग द्यायला पाहिजे, पण जसं मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही पण कधीतरी अशा लो फील करू शकता किंवा तुम्हालाही काहीतरी, तेव्हा तुमची आवडती टेक्निक कोणती आहे? मी त्यावेळी हो पोणो करते. ओके, म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे त्या हो पोणोचा अर्थच आहे दुरुस्त करणं. म्हणजे जे काही बिघडलंय आतमध्ये माझ्या, इमोशनली, फिजिकली, मेंटली, मी ते चॅन्ट करत राहते. इवन रोज रात्री झोपतानाही मी ते चॅन्ट करत करत झोपून जाते. रात्रभर सबकॉन्शियस माइंड ती हिलिंग प्रोसेस, क्लेन्झिंग प्रोसेस सुरू ठेवतो आणि माझा दिवस छान सुरू होतो. मस्त. हिलिंग किंवा सेल्फ केअर, सेल्फ लव्ह याबद्दल एका शब्दात एक्सप्लेन कराल किंवा ह्यासाठी एखादा शब्द सांगू शकाल? आयुष्याच्या प्रेमात पडणं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आयुष्याच्या प्रेमात पडणं. हाऊ स्वीट. ॲप्ट आहेत एकदम. शी इज गॉड. नॉन स्क्रिप्टेड आहे हे, त्यामुळे त्यांना माहिती नाही आहेत प्रश्न. खूप लोकांना तुम्ही आत्तापर्यंत हिलिंग दिलं आहे किंवा त्यांच्याबरोबर काम करतात, तर सगळ्यात असा एखादा असतो ना की एखादा निगेटिव्ह बिलीफ आहे ना, तो वारंवार तुम्हाला दिसतो की ऑलमोस्ट सगळ्यांना ह्या प्रकारचा निगेटिव्ह बिलीफ आहे, तर तो कोणता असू शकतो? आय एम नॉट गुड इनफ. खूप जास्त, म्हणजे 99% लोकांमध्ये सुद्धा म्हणायला हरकत नाही. प्रत्येकाला कुठेतरी वाटलंय की आय एम नॉट गुड इनफ किंवा आय एम नॉट गुड, तर सोडाच, आय एम नॉट इनफ. आय एम नॉट इनफ. आय एम नॉट इनफ वाटत असेल ना असं तुम्हाला, तर पुन्हा एकदा पॉडकास्ट बघा. बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत, मला वाटतं सेव्ह करून ठेवा. सो आपल्याला वारंवार, आणि आपण ना हे मोबाईल चार्ज करतो की नाही, एकदा चार्ज करून होत नसतं. येस, त्याला परत परत चार्ज होण्याची गरज आहे. पुन्हा आपल्या डोक्यात ते हळूच निगेटिव्ह येतात. कारण ते पडलंय ना आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये, हे वर्षानुवर्ष पडलेलं आहे. हो, फक्त त्याला काहीतरी ट्रिगर मिळण्याचा अवकाश, आणि ते परत पॉपअप होत. आणि काहीतरी वेगळ्याच तिथून काढून टाकायला पाहिजे ते. तिथून जरी काढलं ना मॅम, आमचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स पण असतात की वेगळंच काहीतरी घडतं आणि आपल्याला वाटतं की अरे मी ह्याच्यातून बाहेर आले, आता हा एक प्रॉब्लेम नवीन आला. सारखं काहीतरी घडत राहतात. हे पॅटर्न्स रिपीट होतात कारण त्याचे प्रोग्राम्स पडलेले आहेत आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. तिथून काढावे लागणार आहेत ते. म्हणजे बघा, एक उंदीर मेलाय तुमच्या घरात, तुम्ही रूम फ्रेशनर मारताय, स्वतःच्या अंगावर परफ्यूम मारताय, भारीतला भारी मारताय, किती वेळ तो उंदीर मेल्याचा वास दाबून ठेवू शकाल? तो जोपर्यंत काढून बाहेर फेकत नाही ना, तोपर्यंत तो वास जाणार नाही. ओके. आता तुम्ही काय करताय, वरून फक्त सगळं छान दिसतंय, आमचं मस्त चाललंय, सगळं आलबेले छान दाखवायचंय फक्त. हे सगळं सगळं कार्पेट खाली टाकलंय आपण, वरून सगळं साफ सुधरं छान दिसतंय, पण सगळ्या भावना, दुखवलेपणाची, अपराधीपणाची, दुःख आहे, गिल्ट आहे, द्वेष आहे, राग आहे, तिरस्कार आहे, एन्झायटी आहे, लॅक आहे, जेलसी आहे. हो. आणि हे सोशल, तुम्ही म्हणता ना कार्पेट खाली, ते सोशल मीडियामुळे ना हे फार हे जास्त वाढलंय. कारण सोशल मीडियाचं एक्सप्लोजर इतकं वाढलंय, आणि मग तिचं इतकं छान चाललंय, तर माझं पण मला दाखवायचंय. हो. या नादात फक्त ते कार्पेट खाली ढकलायचं काम सुरू आहे, पण त्याचं कधीतरी ब्लास्ट होणार आहे. व्हेरी ट्रू. आणि मग तेव्हा ते शरीरावरती येणार आहे. मग सुरू होणार आहेत आजारपण. आपणच आपल्या पायावर हे केल्यासारखं. हो. जितक्या लवकर ते हील करू, जितक्या लवकर ते बाहेर काढून फेकू, तितक्या लवकर आपण स्वतःला हील करू आणि एक छान आयुष्य जगू. क्या बात. वन लास्ट क्वेश्चन. तुमचं मी स्टेटस परवा बघितलं, तुम्ही एक बुक त्याच्यामध्ये दाखवलं होतं, तर तुमचं आवडतं बुक कोणतं आणि आम्हाला तुम्ही कुठलं रेकमेंड कराल? कोणतं पुस्तक आम्ही वाचायला हवं? सरळ श्रींचं विचार नियम. माझ्या आयुष्यात, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना हे पुस्तक माझ्या आयुष्यात आलंय, आणि तेव्हा मी वाचलं होतं, पण तेव्हा फार काही कळलं नाही. पण ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी
समोर आल्या, शिकायला लागले, त्यावेळी मात्र त्या पुस्तकाने आयुष्य बदललं. नोटेड. ते पुस्तक सगळ्यांच्या कलेक्शनमध्ये असावं. खूप इन्साइटफुल आज पॉडकास्ट झाला मॅम. कारण छोट्या छोट्या गोष्टी मी बरेच ह्या विषयाचा अभ्यास करताना बघत होते, ऐकत होते, पण आज जे तुमच्याशी रूबरू जे कॉन्व्हर्सेशन झालंय त्यातनं मला खूप काही शिकायला मिळालंय. थँक्यू. एक खूप छान गेस्ट आज माझ्याबरोबर इथे असण्याचा मला खूप आनंद आहे आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज वेळ काढून आमच्याकडे आलात त्याबद्दल. तुमचेही मनापासून आभार. इतकं छान, म्हणजे इतकी छान संधी मला उपलब्ध करून दिलीत आणि इतक्या सुंदर विषय तुम्ही तो प्रश्न विचारलेत आणि मी ती उत्तरं देत, इतका छान एपिसोड आपला अनफोल्ड होत गेला. तो ॲक्च्युअली नक्कीच खूप छान झालाय. प्रेक्षकांना देखील आवडेल. तो नक्की. जरूर बघा. तुमच्या आतमध्ये तुम्हाला काही इनर चाइल्ड वुंड सापडतात का ते बघा. तुम्हाला मी लक्षणं सांगितली, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की अरे ह्याची आपल्याला गरज आहे का. असेल तर नक्की स्वतःला तरी सांगा ॲटलिस्ट की आय एम रेडी टू हील. कारण तुम्ही स्वतःला फसवू शकता, तुम्ही मला फसवू शकता, पण तुम्ही तुमच्या एनर्जीला फसवू शकत नाही. व्हेरी ट्रू. सो ह्या गोष्टी करा, स्वतःसाठी करा. आणि आपण खुश तर सगळे खुश. येस. याच नोटवरती मी हँडक्राफ्ट केलेलं क्रोशाचं एक छोटंसं तुम्हाला गिफ्ट देते आणि आमच्या दोघींकडनं धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यातर्फे माझ्या क्रोशाची, जिथून माझी पॉडकास्टची सुरुवात झाली, त्याचं हे एक छोटंसं गिफ्ट मी अश्विनी मॅमना देते. जाता जाता आमच्यासाठी काही सांगाल? थँक्यू सो मच. एवढंच सांगेन, तुमच्या, माझ्या आणि तुम्हा सर्वांच्या आतल्या लहान बाळाला माझ्याकडून खूप खूप प्रेम. तुमच्या सगळ्या इच्छा, सगळ्या आकांक्षा, सगळी स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होत तथास्तु.